गेल्या 4 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानं थंडीला पार दूर केला आहे। रात्रीच्या तापमानात मंगळवारपर्यंत 8 अंशांनी वाढ झाली व ते 21 अंशावर आला आहे, जे सरासरीपेक्षा तब्बल 7.8 अंशांनी अधिक आहे। फिंगल चक्रीवादळ पुडुचेरीमध्ये शांत झालं असताना कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, जो मंगळवारी मध्य अरब सागराकडे सरकला। यासोबतच तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढील 2 दिवसात मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे अमरावतीसह विदर्भात आणि महाराष्ट्रात पुन्हा 3 दिवस ढगाळ वातावरण राहू शकतं। त्यामुळे वाढलेलं तापमान कायम राहण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे। नागपूर पाठोपाठ अकोल्यात देखील 22 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर चंद्रपूरचा पारा सर्वात कमी 17 अंशावर आहे। गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम इथे किमान पारा 20 अंश सेल्सिअस पर्यंत, तर अमरावती इथं 21, भंडारा इथं 19 अंशावर किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे। तर वातावरणाची ही स्थिती पुढील 3 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। तर 7 डिसेंबर नंतर ढगं हटल्यानंतर पुन्हा थंडीचा तडाखा वाढेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। गेल्या 2 दिवसापासून तामिळनाडू किनारपट्टीवर आलेल्या फिंगल चक्रीवादळामुळे विदर्भात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असून ते 12 डिग्रीवरून 19 डिग्रीपर्यंत पोहोचलेले आहे। तसेच कमाल तापमान 31 डिग्रीपर्यंत गेले आहे आणि सदरचे वातावरण पुढील 3-4 दिवस कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर 5 डिसेंबरपासून विदर्भात थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे। तसेच या पुढील 2 दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सुद्धा शक्यता आहे।